रजिस्टर फॉर्म तयार करण्यासाठी लागणारा HTML कोड पाहू शकता। पहिल्यांदा घ्यायची बॉयलर प्लेट, त्यानंतर हेडिंगमध्ये जे आपलं आहे इथे जे आहे साइन अप, हेडिंगमध्ये टाकायचं साइन अप फॉर्म। त्यानंतर ॲक्शन टॅग घ्यायचा, त्यामध्ये लेबल घ्यायचं जे युजर नेम, त्यानंतर इनपुट टाईप घ्यायचं आहे, त्याच्यानंतर दुसरं एक लेबल घ्यायचं, त्याच्यामध्ये ईमेल टाकायचं, त्यानंतर तिसरं लेबल घ्यायचं पासवर्ड नावाचं। त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय करायचं इथे प्लेस होल्डर आपण का टाकलेलं आहे तर तुम्ही आउटपुटमध्ये पाहू शकता। इकडे ही जी प्लेस होल्डर जे नाव आहे, आपण पासवर्ड ही इंटर पासवर्ड जे नाव दिसत आहे ही ते प्लेस होल्डर टाकल्यामुळे इंटर पासवर्ड असं आलेलं आहे। त्यानंतर BR टॅग वापर करण्याचा, तर आतमध्ये जे अंतर सोडण्यासाठी BR टॅगचा उपयोग करत असतात। पासवर्ड हे सगळे टॅगवरचे सारखेच आहेत। त्यानंतर जे हे चेकबॉक्स जे आहे कशासाठी तयार केलेलं चेकबॉक्स तर आपण पाहू शकता रिमेंबर मी आता तुम्हाला दिसते आउटपुटमध्ये कुठे आहे रिमेंबर मी। हे जे रिमेंबर मी आहे हे दिसत, आणि हे जे बॉक्स आहे त्यासाठी आपण चेकबॉक्स हे वापरलेलं आहे। आणि हे सगळे काही टॅग, हे जे ऑप्शन आहेत सिलेक्ट टॅगमध्ये हे ऑप्शन आपण वापरलेले आहेत, जसे की सिलेक्ट रोल, त्यानंतर कोणकोणते वापरले आहेत यूजर आणि ॲडमिन। तर इथे पाहू शकता आपल्या आउटपुटमध्ये कुठे आहे ते यूजर, हे जे दिसत आहे हे काय यूजर आणि ॲडमिन। त्यानंतर हे सबमिट जे बटन आहे हे सबमिट आणि रजिस्टर, इथे जर रन करून पाहतो आपण ओपन इन डिफॉल्ट ब्राउझर, आलो क्रोमला आपण, हे इथे काय आहे आपल्याला सिलेक्ट रोल हे आताच पाहिलं आपण, हे रजिस्टर नावाचं। आणि जर तुमचं लॉग इन असेल तर लॉग इन हे करायचं, तर दुसरं आपलं ओपन होईल लॉग इन पेज। जर आपल्याकडे पहिल्यांदा जर अकाउंट असेल तर यामध्ये युजर नेम टाकायचे आपल्याला। समजा युजर नेम न टाकता पासवर्ड जर टाकला आणि लॉग इन जर केलं तर आपल्याला काय मागेल ते फिल आउट दिस फील्ड असं का म्हणत आहे, तर त्याचं कारण आपलं असं आहे की हे जे आपण इथे जे टॅग आहे हे रिक्वायरमेंट कुठे गेले हे जे रिक्वायर्ड वापरलेलं आहे त्याकरता आपल्याला हे युजर नेम टाकणं आवश्यकताच आहे। हे आहे रजिस्टरचं। आणि त्यानंतर आपल्याला लॉग इन पेजचा कोड पाहू शकता, हे आहे लॉग इन पेजचं। तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। ओके, आपण पाहू शकता आता आपण, ओके हे कोड आहे, थांबा।